तुम्हाला कशाची गरज आहे, काय पाहिजे. आणि जर माहितीच काय नाही तर मग काय सांगायचं. तुम्ही ऐकणार का. म्हणजे तुम्हाला आवश्यकता ज्याचं जी अडचण आहे ती अडचण दूर करण्यासाठी म्हणून तुम्ही आला असला तर त्याचं समाधान घेऊन जाता. पण मला अडचणच काय नाही तर काय मला, म्हणून प्रश्न पडला की काय ऐकायचं तर काय सांगू, काय ऐकायचं प्रश्न आला. कारण काय आपण आलोच नाही, फक्त मेसेज सांगितलं टाकायला. शास्त्र आहे, शास्त्र चांगलं आहे, एवढंपर्यंत चांगलं आहे. मी म्हटलं असं सगळ्याला परिणाम बनत पण निदान आपल्याला एवढे भाव तर झाले की आपल्याला आहे असं. त्यांच्यासाठी प्रथमाने एवढंच असतो ॲक्च्युली खरं. पण अडचण सगळ्यांची हितच येते की जे म्हणून कोणतं आपल्याकडून धर्म कार्य केलं जातं त्याच्या पाठीमागे आपल्याला कोणता उद्देश, एखादा उद्देश ठेवून आपण ते धार्मिक कार्य करतोय असं होतंय का. आणि म्हणून मग त्याच्या अभावामध्ये किती चांगला धर्म आपण, म्हणजे साक्षात जैन धर्म, साक्षात वितरागी देव मिळाले, गुरु मिळाले, चांगलं तत्व पण मिळालं. पण त्याचा आपण उपयोग किती करून घेऊ शकतो. कारण मला इथं माहितीच नाही की कशासाठी करायची. म्हणून एक उदाहरण प्रमाण सागर महाराजांनी घेतलं की एक मनुष्य एकदा असाच रस्त्याने घाईघाईने पळत निघाले आणि कुठेही असं आपल्याला दृश्य दिसलं, आपण तिथं असलो तर आपल्या मनात प्रश्न येत नाही एवढ्या गडबडीने कुठं चाललेलं आहे. साधा प्रश्न येणार. आणि जास्त जिज्ञासा झाली तर आपण विचारतो सुद्धा कुठं चाललंय. घरातून सुद्धा कोणी बाहेर निघालं तर असं वाटतं नाही किंवा कपडे वगैरे घालून निघाले तर कुठं निघालाय. एक सामान्य जिज्ञासा होऊन प्रश्न उत्पन्न होतो कुठं. मग तिथंच दुसरा मनुष्य उभा होता, त्याने पण बघितलं, प्रश्न त्याने विचारला कुठं चालला. मग उत्तर काय जो निघाला आहे त्याला प्रश्न विचारला कुठं चाललाय तर उत्तर माहिती पाहिजे का नको. माहिती पाहिजे का नको. तुम्ही घरातून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला माहिती पाहिजे ना आज लासोरीनावरून आपण अकलूजला चाललोय ही माहिती पाहिजे. पण त्या माणसाने उत्तर दिलं माहिती कुठं चाललं. जसं मी तुम्हाला प्रश्न विचारलं काय उत्तर आलं. त्या माणसासारखंच उत्तर आहे माहिती नाही.
कुठं चाललाय माहिती. बर, ते राहू द्या. म्हणून कुठून आलाय हा प्रश्न विचारला. दुसरा त्या पाळणाऱ्या माणसाला विचारलं दुसरा प्रश्न, कुठून आलाय? उत्तर काय उत्तर? कुठून आलाय? कुठून आलाय? यश दुकानातून आला. कसं एवढं तुम्हाला एवढं करा. कुठून आलाय, कुठं चाललं, या दोन गोष्टी माहिती पाहिजे होते ना. त्या मनुष्याला कुठून आलाय हा प्रश्न विचारला, म्हटला माहिती. कुठं चाललाय माहिती. तिसरा प्रश्न काय? कशासाठी चाललाय? आमंत्रण द्यायला चाललोय, माहिती आहे का नाही? संतोष गेला आपलं बहिणीकडं आमंत्रण. असं राज डॉक्टर म्हटले तुला माहिती, आमंत्रण द्यायचं सोडून तुम्ही घरी जाऊन बसला. बरोबर आहे. कशासाठी आलं? जर आम्हाला आमंत्रण द्यायचं होतं तर मग आम्हाला आधी कोणतं? कोंडाण्याचं का रायबाचं? असं प्रश्न तिसरा विचारला, कशासाठी चाललाय ते तर माहिती पाहिजे. त्याचं उत्तर माहिती. माहिती आहे का नाही? माहिती नाही. त्या माणसाचं बर. एक शेवटचा प्रश्न पियुष, कोणता राहिला तो प्रश्न? कोणता प्रश्न राहिला? कुठून आलाय, कुठं चाललाय आणि कशासाठी चालला. अजून एक प्रश्न राहिला. कोणता? तुम्ही सांगा. डोकं आम्ही चालवायचंच नाही आहे. जे काय विचार करायचे ते तुम्हीच करायचं. तुम्ही काय प्रश्न विचारलाय? नाही, साधनेमध्ये स्थिर. हीच आहे साधनेचं सूत्र, स्थिरतेच. कुठून आलोय, कुठं चाललोय आणि कशासाठी. बरोबर. म्हणजे हे सामान्य जरी विचार असतील तर आपण जे करणार त्याच्यामध्ये आपल्याला उत्तर सापडणार. तुम्ही काही करा, मग असं नाही शास्त्र वाचायला घेतलं. एकदा आपलं फिक्स झालं असेल लक्ष फिक्स आहे का? लक्ष फिक्स असल्यानंतर प्रश्नच नाहीत काय. शून्य प्रश्न. बस चालत राहायचंय, वाट पण दाखव. आता मध्ये येते अडचणी, हा सगळ्याला अनेकांत आहे बरं का, एकांत नाही आहे. अपेक्षेनेच आहे सगळं उत्तर त्याला पण एकांताने जसं वक्तव्य पण होऊ शकत नाही, कारण वक्तव्य पण वक्तव्य होतं, तसं एक सांगताना कुठला तरी एकच विषय येणार आहे त्या अपेक्षेने. त्याचा अर्थ असा नाही आहे की सांगायचं काय, म्हणजे असं साधनेसाठी अनेक उपाय सगळी जिनवानी साधनेसाठी सांगितले. म्हणजे साधनेच्या स्थिरतेसाठी संपूर्ण जिनवानीमध्ये जे तत्वाचं प्रथमानुयोग, कर्णानुयोग, चरणानुयोग, द्रव्य, कोणताही अनुयोग घ्या आणि काय कोणतंही तत्व घ्या आणि स्थिर व्हा. आश्रव तत्व घेतलं तरी स्थिर होतं. संसार तत्व 12 भावनेमध्ये दिलंच नव्हतं. आश्रव तत्व पण 12 भावनेमध्ये. म्हणजे चिंतनासाठी तुम्हाला फक्त एक लक्ष पाहिजे. वैराग्य, ज्ञान आणि वैराग्य संसारापासून आणि आपल्यामध्ये पोचण्यासाठी. संवेगाचे दोन्ही अर्थ केले, स्वतःमध्ये राहणं आणि संसारापासून विरक्त होणं, असे दोन्ही अर्थ. आणि दोन्ही अर्थ असतेच प्रत्येकाला. एक शब्दाचा आहे ना, एक अर्थ झाला तर दुसरी बाजू असते. फक्त आता तुम्ही असती नसती कोणती एक घेऊ शकता. साध्य फिक्स आहे तर मग साधना
त्यानुसार. हो ना. तर काय चाललं तर आपलं तिसरा प्रश्न, 3 प्रश्न झाले. चौथा प्रश्न काय अजित काका? चौथा प्रश्न एक राहिला. तिन्ही प्रश्नाचं उत्तर होतं पता नाही, माहिती नाही. कुठून आलंय, कुठं चाललंय आणि कशासाठी चाललंय. चौथा प्रश्न सगळ्यात महत्वाचा प्रश्न राहिला. ती पण झाली. कशासाठी चाललंय म्हणून एक प्रश्न राहिला आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही आणि ते प्रश्नच आला नाही म्हणूनच अडचण. प्रश्न जर आला तर उत्तर पण मिळेल. चौथा प्रश्न कोणता राहिलाय? कुठून आलाय, कुठं जायचंय आणि कशासाठी जायचंय. तिन्हीचं उत्तर माहिती नाही. ते फार महत्वाचं नव्हतं तसं. आणि एक जो प्रश्न राहिलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं म्हणूनच अजून इथंच आहे. कोणत्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि कोणता प्रश्न? चौथा प्रश्न होता तू कोण आहेस. त्याला फक्त एवढंच विचारलं तू कोण. उत्तर त्याने उत्तर चौथ्या प्रश्नाचं पण तेच दिलं, माहित नाही. कुठून आलोय माहित नाही, ठीक आहे. कुठं चाललाय माहित नाही, ठीक आहे. कशासाठी चाललाय माहित नाही, ठीक आहे. तू कोण आहे माहित नाही. माहित आहे का? मग हा जेव्हा चौथा प्रश्न आम्हाला सगळ्याला पडलेला, तर मी कोणाला विचारलं कोण तुम्ही, आणि त्याचं जर उत्तर आमच्याकडे हेच असेल माहित नाही मला कोण, तर अशा व्यक्तीला आपण काय म्हणणार सांग. असा व्यक्ती जर आपल्याला भेटलाय, आपल्याला ही उत्तर देतोय माहिती नाहीची उत्तर, तर त्याला आपण काय म्हणणार? काय म्हणणार? त्याला काय म्हणते त्याचं उत्तर का ते पण उत्तर येत नाही. हा म्हणजे मूर्ख आहे असाच अर्थ निघाला ना त्याचा. हे कुठून आलाय माहिती नाही, कुठं जायचंय माहिती नाही, कशासाठी जायचंय माहिती नाही, आणि कोण आहे माहिती नाही. या व्यक्तीचं नाव मूर्ख, त्या व्यक्तीचं नाव मूर्ख. आता सांगा, आता हेच फक्त आता इथं आपल्याला रोजच्या जीवनामध्ये कुठून आलो आपण, कधी आपल्याला प्रश्न आला इथं या पर्यायामध्ये आपल्याला काही त्याची विचार सुद्धा नाही आज की मी इथं आलो कुठून. कुणाला हा प्रश्न आला, यश आला प्रश्न आला मी इथं आहे आज, म्हणजे इथं याचा अर्थ पूर्वीपासून इथंच होतो का आपण. किती वर्ष झालं तू इथं आलेला आहे या शरीरात? किती वर्ष? 22, 23, 24. ठीक आहे. त्याच्या अगोदर कुठं होतास आणि त्याच्यावर कधी तुला या 24 वर्षामध्ये प्रश्न पडला का? आणि जर तुला कोणी विचारलं कुठून आला आहे तर त्याचं उत्तर तुला माहिती आहे का? त्या माणसासारखं उत्तर असेल की नाही माहित नाही. कोणाला माहित आहे की कुठून आला आपण? कोणालाच माहित नाही. कुठल्या तरी गतीतनं झालं की एवढं तर उत्तर माहिती पाहिजे. हा आता कोणती गती ही नंतरची, तिर्यंच का देव मनुष्य 4 गतीतून कुठून तरी आलंच असेल. पण मला हे सगळं मिळालेलं, जे आज आपल्याला मिळालेली बाहेरची आधी काका झोपायला आला उभं राहावं, दारात उभं राहावं रे का उभं राहावं. काय काय 4
प्रश्न कोणते? विचार प्रश्न कळलं नक्की काय म्हणत आता? नेमका प्रश्न हाच येतो आणि त्याच्यावर आपल्याला असं गंभीरतेने विचार करायचा, पण असं वाटत नाही की आपण विचार करावा म्हणून. आणि त्याचं कारण पर्यायातली मूढता. शरीर मिळालंय, आपल्याला माहिती नाही हे शरीर आणि मी दोन वस्तू आहेत तिथं. या शरीरात राहणारा एक मी जीव आणि हे अनंत उद्गल परमाणूंचं बनलेलं शरीर, ही माहितीच नाही ना. हे सगळं हे जे दिसतो समान जाती द्रव्य पर्याय जीव आणि शरीर मिळून झालेली ही अवस्था, असं आपल्याला याच्यात वाटत नाही की इथं दोन वस्तू आहेत. बरोबर. मग हा प्रश्न येणारच कशासाठी की मी कुठून आलो? मी पूर्वीपासून इथंच होतो आणि पुढे अनंत काळपर्यंत इथंच असणार, अशी विचारधारा वर्तमानामध्ये आमची सगळ्यांची असते. साधनेतली अस्थिरता. सगळं हे थोड्या काळासाठी, म्हणजे विचार जर केला अनादी अनंत काळाच्या पुढे, ह्या काळाचा अनादी आणि अनंत काळ, आणि मी कुठे घेऊन बसलो हे थोडासा आहे ना आपला हा वर्तमान मनुष्य पर्यायाचा काळ किती, आणि तो थोडासा काळ आपण घेऊन त्याच्यावर त्यामध्ये असे एकमेक झाले की जणू काय ते पूर्वी मी मनुष्यच होतो, आता पण मी मनुष्यच आहे, पुढे मी मनुष्यच राहणार आहे ना. जसं आज मी पुरुष आहे, पूर्वीही पुरुष होतो, पुढेही राहणार. आणि आज मी तरुण आहे, पूर्वीही तरुणच होतो, पुढेही तरुणच राहणार. बरोबर आहे का? कोण कोण म्हातारे झाले? डॉक्टर झालाय, म्हातारे झालाय. म्हणजे जरी वय झालं तरी ते मान्यता होती. किती झाली? 40 झालं का नाही? 40च्या पुढे झालं वाटतंय का? म्हणजे सांगायचं म्हणजे जसं तरुण झाल्यानंतर म्हातारपण येते का सगळी डॉक्टर आलंय का नाही? म्हणजे जरी शरीराने आलं असलं तर मनाने कुठं आले नसतं. शरीर म्हणजे आपल्या आपल्या क्रमाने आपल्या आपल्या आहे ना स्वभावानुसार परिणाम होत आहे. आम्ही कोणते विचार करतो त्याच्याशी काय याचा संबंध नाही आहे. असं काय आम्हाला पण सांगितलंच की आपल्या आपल्या कुठं हातात आहे की शरीराचं काय करायचं, कसं करायचं, कशा प्रकारची व्यवस्था बनवायची. शरीर एकदा आपण मागं बांधले तसं ते आपलं काम करत राहतं आणि उद्गल कार्य आपलं आपलं करत. मग काय चाललं चर्चा आपली? काय चालला विषय? काय चाललं तरी पियुष? नाही, पण आता जी लिंक कुठेतरी जोडली पाहिजे की नाही, म्हणून असं जरा सुटते. तुम्ही पण वाहत जाता, मी पण वाहत जातो, आणि परत विचारलं कुठं होतं त्या माणसासारखंच होते आपल्या ना. तुम्हाला माहिती आहे कुठून चाललं होतं प्रकरण, ना मला माहिती आहे कुठून चाललंय प्रकरण. आणि ठीक आहे, पण विचार करावा लागेल असं वाटतं. तरुणावरून त्याला ना बाळ शरीराच्या अवस्था बदलत आहे, पण आपल्याला वाटत नाही की आपण बदलतोय. जाणून चाललेली
आपण असे जसे तरुणच मानत राहतो तसं आपल्याला असं वाटतं ही पर्याय जणू काय अशीच राहणार आहे. कुठपर्यंत राहणार? अनंत काळपर्यंत. पुन्हा अनंत काळ राहणार एवढा विश्वास, इतक्या विश्वासानं परिणत हीच असं भीती वाटते अशी कधी कधी. नेमकं काय असला विचार कायम राहणार ही पर्याय कायम राहणार. हे पण माहिती की कायम राहणार माहिती, आणि खरं खरं किती माहिती की हे कायमच राहणार. आणि जर कळलं आपल्याला हे कायम जर राहणार नाही तर आपण काय करणार? साधनेमध्ये स्थिर कायम राहणार आहोत का? आणि माहिती आहे की कायम राहत नाही बघितलं तरी आपल्यावर ते आपण घटवलंय का? माताजींच्या जीवाचं शरीर बदललं बरोबर, तुमचं आमचं शरीर बदलेल का नाही बदलणार? आणि ही श्रद्धा ती बघून तर झाली का? एक दिवस ते शरीर सुटतंय आपलं देखत सुटलं. बघत होतो आपण होत्या का नाही? म्हणजे त्या शरीरात जीव होता आणि त्या शरीरातनं जीव निघून गेलाय. आता हे आपल्या इंद्रिय प्रत्यक्ष, तुम्हाला त्याला काय साक्षी द्यावं लागेल का? शास्त्राची, देवाची, का कुठल्या पुरावा काय देवा? कुणाला पुराव्याच्या नाही तर बघितलंय आपण. ही एक झालं माताजींचा असू दे, आपल्या समोर अशी अनेक इष्टाचे वियोग झाले, शरीर सोडून गेले. श्रद्धा किती झाली किंवा एक दिवस हे शरीर सुटून जाणार हे सुद्धा. आणि हे आपण किती लोक पाहतो आणि हे सगळं ऐकणे पाहतो. म्हणून सांगताना मला पण असं थोडं त्रास होतो. तुम्ही पण ऐकता पुढं काय, त्याच्यानंतर पुढं काय? मग मागाशी तुम्ही प्रश्न विचारला लासरणीकरांना, स्वाध्याय काय करता म्हणून. मग म्हटले आता भाऊपाऊल विधान आहे तर आम्ही आता भाऊपाऊल वाचतोय सध्या 2. मग मी आपला प्रश्न विचारला, मागच्या वर्षी भाऊपाऊलची भाऊपाऊल किती गाथा झाल्या, कोणती नाही, असा प्रश्न मागच्या वर्षी. मग तसं तर आपण काय 160-65 गाथा आहेत त्या तर घेतलेच नाहीत कधी अजून, म्हणजे चालू आहे क्रमांक. किंवा 5, 25, 30, 40, 50 गाथा झाल्या तसं पण बरोबर. किती गाथा झाल्या तरी एकच गाथा झाली बरोबर. मी एवढंच विचारलं. आता एकच झाली म्हटल्यानंतर एकच झाली ना, तर एक लक्षात राहायला पाहिजे का नको? नाही ना का? लक्षात आहे का कोणती गाथा झाली? मी नव्हते एवढंच म्हणणार का? म्हणजे होता का नव्हता माझ्या आठवत नाही. होता का तुम्ही मागच्या वर्षी विधानाला तिथं पंकलगिरीला? नव्हता ना, पण इथं ऐकलंच असेल तसं काय. बरं आता आठवते का कोणती गाथा झाली? संपलं ना, रात गई बात गई असं असतं ना. संपलं विधान, संपलं की नंतर आपण त्याच्यावर जर विचारच करणार नाही, पता नाही, हेच उत्तर आहे ना. सगळ्याचं उत्तर एकच आहे, माहिती नाही. फिरून उत्तर तेच आहे, मला माहिती नाही. मग आता त्या माणसाचं नाव काय म्हणलं होतं तुम्ही? माहिती नसणाऱ्या माणसाचं नाव म्हणतो. एक गाथा आपल्याला लक्षात का नाही राहिली तेवढी सांगा. आणि त्याच्यावर अगदी न्यायाच्या भाषेत चर्चा केली.
थोडा प्रश्न विचारूनच तो विषय घेतला होता. बसा घेता, जर गेली असली तर बसा, नसली गेली तर उभा राहा. शिक्षा नव्हती केली, जो आपला ऐकावं म्हणून तुम्ही आता एवढं जिज्ञासाने आलाय. एक एवढा प्रश्न. मग म्हटलं ना, हे असं कॅज्युअल घेतलं जातंय शास्त्र धर्म, म्हणजे कुठं माझा या धर्माशी आपण जोडले काम केव्हा जायचं सांगा. पर्याय निघून चालली, पर्याय निघून चालली. म्हणून इथं एक मला श्लोक ह्याच्यातलं घ्यायचं आणि साधना कशी करायची म्हणून त्यांनी आम्हाला पण म्हटलेली प्रेरणा द्या. तर एक 111 नंबरचा श्लोक आहे आत्मानुशासन मधला, त्याच्यामध्ये शीर्षक दिले तप करणे की प्रेरणा. निश्चय काय प्रॉब्लेम आहे तर माहिती आहे, साधनेमध्ये मेन प्रॉब्लेम कोणता माहिती आहे, कष्ट कुठलेच नाही. आता कष्ट नाही तर काय करून का कष्ट असं दे. मी सांगतो ते सापडणार आहे, म्हणजे हुडकण्याच्या नादात हे पण जायचं ते पण जायचं. असू दे, आम्ही 15 मिनिटात राहिले बस. म्हणजे आहे पण ती माहिती पाहिजे, रोज काढली तुम्हाला पाहिजे ना, मोबाईल मध्ये काढा की सापडते. काय चाललंय धर्म मार्गामध्ये म्हटलं नाही तर व्यवहारामध्ये सगळीकडे तप चाललंय. शाळा शिकताना तप नाही, त्याच्यानंतर मोठं झाल्यावर पुढं कसं तप चाललंय. आता प्रत्येक संसार आपल्या ध्यानात का राहतोय, जेव्हा कष्ट असतात ना त्यावेळेस ते आपोआप ध्यानात राहत. शाळेत आपल्याला कष्ट झाले त्यावेळेस आपल्याला त्या शाळेतले जे काही शिकवलं ते लक्षात राहील. म्हणजे आम्ही तप केलं त्यावेळेस, तप केलं त्यावेळेस. आणि इथं तप करण्याची, तप म्हटलं की माणसाला स्नेहात आहे, तप करू वाटतं का सांग. तप म्हटले की अंगावर काटा येतो. तप तपामध्ये काय काय तर सांगा बरं. स्नेहात आहे तपामध्ये अंतरंग मूळ दोन आहेत ना तपाचे, बहिरंग आणि मला वाटतं बहिरंग तपाची गरज आहे का अंतरंग, दोन्ही तपाची गरज, दोन्हीची गरज. आपल्याला कोणाची गरज आहे, गरज दोन्हीची आहे बरोबर आहे, त्याशिवाय दोन सांगितले. आपल्याला कशाची गरज आहे त्यानुसार आणि रोगानुसार औषध घ्यायचं. तुम्ही उगाच रोग दुसरा आणि औषध दुसरं घेतलं तर अवघड. आज कोणता रोग आहे आपल्याजवळ सांगा की जेणेकरून मग आपल्याला कोणतं तप करायचंय हे मला औषध किंवा तुम्हाला पण समजेल कोणतं औषध, कोणता रोग झाला, कोणता रोग आहे आणि त्यासाठी मग कोणतं तप करायचं हे आपण मग निर्णय करता येईल. डॉक्टर पण आधी विचारलं काय रोग झाला, काय होत आहे ते. आता रोग कोणता आहे प्रश्न पण परत तोच आहे. मी पता रोग पण मला माहिती नाही की मला काय झालंय, काय नाही झालं. डॉक्टरला ते सगळंच माहित आहे आपल्या, पण डॉक्टर कधी असं स्वतःहून म्हणणार नाही की बाबा घ्या औषध घे. जाणणारे पाहणारे असते डॉक्टर. आधी तुला गरज किती आहे त्या औषधाची
तुला काय गरजच नाही, तू उगाच मग मी तुला औषध दिलं तू म्हणणार मला काय झालं नाही, मला कशाला औषध दिलं. असे आपण आहोत खरं सांग. म्हणून डॉक्टरनं बोलणं लय मोठं पाप आहे. डॉक्टरनं नाही बोलायचं, पेशंटला बोलू द्यायचं असतं आधी, नाहीतर कदाचित चुकीचं म्हणून तुम्ही निदान करायचं. रोग कोणता आहे आणि प्रत्येकाने आपला आपला रोग सांगा. कॉमन एक रोग असं आहे तो मी सांगतो, कॉमन मी सांगायला बसतो. तुम्ही आपले आपले विशेष रोग सांगू शकता निकिताताई, की कोणता रोग आहे आपल्याला, आणि मग त्याच्यावर आपल्याला ते तप करायचं. कोणतं त्याच्यावर 12 तपापैकी कोणतं तप केला म्हणजे तो रोग दूर होईल. तप एक औषधच समजतं, पथ्य म्हणा. असली अवस्था आपली जर असेल तर मग किती दिवस वाया गेले. अजूनही तीच आहे अवस्था. आपल्याला काहीच माहिती नाही, काहीच माहिती नाही, अजून सुद्धा माहिती नाही काय म्हणून असं नाही. आणि माहिती घेण्यासाठी आपण किती पेटलेलो आहोत. कोणता रोग आहे डॉक्टर तुम्हाला? अविरती, इंद्रियांना वश न करणं हे अविरती. नीट तुमच्या भाषेत सांगता. असंयमाचा रोग आहे का? मग कोणतं तप करताय? आता औषधानं तुम्हाला 12 तप आहे, तर कोणतं औषध आहे 12 तपापैकी? असंयम बाह्य का अंतरंग? कोणतं तप करावं असंयम दूर करायचं? नाही नाही, कोणता आहे ते मला माहिती आहे. कोणतं तप करायची गरज आहे असं फक्त प्रश्न. अंतरंग का बहिरंग? असंयमासाठी. असंयम रूपी रोगाला दूर करायचंय तर कोणतं तप केलं म्हणजे असंयम रूपी रोग दूर होईल? बघा बाबा, तुम्हीच ठरवा. रोग दूर करायचा एवढं नक्की पाहिजे माहिती, पण नुसतं असं हे नको. बघू हे थोडं कधी ते असे बदलून डॉक्टर बघणं, बदलून औषध बघणं, आणि रोग जैसे ते नवे वाढतात. म्हणजे एक निदान व्यवस्थित करायची सिस्टीमच नाही आहे आपल्याकडे. म्हणजे ते विजय काका जे तिकडं म्हणजे अमेरिकेमध्ये जे डॉक्टर्स आणि तिथं जरा पेशंट्स व्यवस्थित होणं याचं कारण आहे की निदान व्यवस्थित असतं. आपल्याकडे काय नाही, सबके सोनामुखी एवढंच आपल्याला औषध माहिती आहे. ठीक आहे ना, विवक्षेने ते आपल्या ठिकाणी बरोबर झालं जरी तरी द्रव्य क्षेत्र काल भाव प्रकृती अनुसार प्रत्येक रोग, त्याच्यानंतर एक सोनामुखी दिल्यानंतर पुढचं पण ट्रीटमेंट आहे का एक सोनामुखीनं सगळं बरं होऊन जाणार. पुढं निदान झालं पाहिजे का नको नेमकं, की हा रोग आहे या कारणामुळे, मग औषध तसं आपल्याला घेता येईल, मग ते औषध त्याला लागू पडलंच पाहिजे. असं औषध जिनवानिक मधून घ्यायला पाहिजे का नको आपण? कोणता अडचण आहे आपल्याला, कोणता त्रास, आणि तो त्रास मी सांगणार का तुम्हाला कळला पाहिजे? पेशंटला त्याचा त्रास समजला पाहिजे का डॉक्टरला समजला पाहिजे? आणि तुम्ही जर असं जर निर्णय केलेला असेल की मला काही त्रासच नाही, आणि इथं तुम्हाला कुठलाच त्रास नाही, त्यामुळे इथं कुठलं औषधच नाही, औषध लागू नाही, औषध घ्यायचा विषयच येत नाही, मला कशाला औषध द्या? इथं जर तुम्हाला शास्त्र वाचा आणि दर्शन करा, तप करा, अशा गोष्टी मला काय झालं? बरोबर आहे, मला कशासाठी सांगताय हा प्रश्न. जे येत नसतील त्यांना सांगा, किंवा ज्यांना
काय त्रास असेल तेव्हा मला सगळं माझं चांगलं आहे. बरोबर आहे गणेश? तेव्हा मला कशाला सांगता काकोबासारखं ध्यान करा ध्यान करा ध्यान करा? काय कशाला मला सांगता हे? मला त्रास नाही आहे ना, तर मी केलं. त्रास असल्यानंतर तुम्ही जाचाल त्या विपश्यनेला जाचाल, गोळ्या घ्याचाल आहे ना, सायकॉलॉजिस्ट कोण असतो आणि तसले डॉक्टर आता नवीन निघालेत ना सगळे, तिकडे जाणारच ना शेवटी. जर वेळेवर नाही औषध जर घेतलं इथं तर पुढे वाढत जाणार. आपल्याला समजू तर द्या राव, आपल्याला काय झाले जरा काका कळते का? मी काय सांगतो, आपल्याला काय झाले आपल्याला कळलं नाही आणि सांगितलेलं औषध जर आपण मग त्यावर घेतलं नाही तर मग जैसे हेच राहणार. जसं आहे तसं राहू का नाही सांग. समजून घ्या समजून घ्या. खरोखर संयम रोग वाटतोय का? मला मी विचारलं म्हणून सांगतात. मी प्रश्न विचारला म्हणून आता तुम्ही म्हटला बरं मला आता काय सांगू काय सांगू सांगू संयम रोग. आणि आपल्याला बऱ्याच जणांना काय रोग आहे सांगायचं सुद्धा अवघड झालंय. कोणता त्रास आहे म्हणून काय म्हणता बघा, बरं आहे का? काय रोग आहे काय त्रास? झोप येते असं तर म्हणा, ही खरं चुकीचं टायमिंग आहे उन्हाचं. हे रोग आहे कोणता? झोप येते ना, नव्हती येत. मग नंतर करायला लागलं नाही काय सर्व करायला लावलं ना झोप आल्यानंतर. हे तर बहिरंग तप करायला लावलं, झोप गेली का नाही तुमची? का नाही गेली? अजित काका गेली का झोप? हे असा उपाय आहे मला सांगायचं. औषध अशा असते, तुम्ही म्हटलं मला नाही म्हटला ना तर झोपून जाचाल तुम्ही थोड्या वेळात माहिती आहे का? कायमचं तर काय लाजायचं नसतं इथं. हो येणार झोप, त्याला यायची त्यावेळेस येणारच की. निद्रा दर्शनावर कर्माची उदीर्ण झाल्यावर काय करणार? काय मग? हो मला म्हटलं कबूल करा. हो प्रॉब्लेम हेच आहे की कबूलच होत नाही स्मितता आहे, त्याच्यामुळे अडचण आहेत सगळ्या. चुकाच कबूल करायच्या नाहीत. आणि मग आता औषध कसं मी देणार मी सांगा? हो बाबा मला होत आहे तसं. मी जरी म्हटलं तुम्ही म्हटलं मी बघितलं तुम्हाला आणि मला तसं वाटलं. माझा गैरसमज असेल, माझं चुकलं असेल, देवाला माहित आहे, कर्माला माहित आहे, मला माहित आहे, तुम्हाला पण माहित आहे. फसवू तर आपण चौघाला शिकू शकू. हा मग तुम्ही काय म्हणाले? हो मग येत होती का? येत असेल मला जरा प्रमाद आला होता. मान्य करायला पाहिजे तर नको. आलाच नाही अजून सुद्धा म्हणताल आलाच नाही. हीच विशेषता आहे स्त्री पर्यायाची. स्वीकार करा. स्वीकार म्हटलं कळलं नाही ना, जर मी जर मानलं नाही, कळलं तर कळत पण नाही, कळलं नाही तर सांगितलं जातंय, सांगितलं तर तुम्ही मानत नाही, तर मग हे उपाय मी जर वाचायला लागलो थोड्या वेळ तुम्ही काय म्हणणार? ठीक आहे म्हटलं ना शास्त्र सुटलं, आपला संबंध संपला, आपला धर्माशी संबंध तुम्ही तोडून टाकतो. हेच मला त्रास होतो. इथून तुम्ही गेला बाहेर म्हणजे त्याचा अर्थ आता काय आपला? आता दुसऱ्या दिवशी प्रवचन जेव्हा असेल त्यावेळेस कोणाचा आहे बघून यश काय मग ठरवायचं जायचं नाही जायचं, वेळ आपल्याला असला नसला, मग सगळं डिपेंड्स. म्हणजे असं काय नियम नाही की बाबा आपण सकाळी तुम्ही सगळी मुलं होता पाण्याला गेलता काय प्रवचनाच्या वेळेस? बाहेर उभारला तर मी प्रवचनाला येत होतो त्यावेळेस, आणि ह्याच वेळेस पाणी आणायचं होतं ज्यावेळेस शास्त्र चालू होतं त्यावेळेस जर नियम घेतला तर तुम्ही बाबा आम्ही सकाळी आत्ताच पाणी आणणार आहे शास्त्राला येऊन काल पण म्हणाल होतं म्हणे मी यश. हे वयावृत्त आहे. शास्त्राला निदान बसा माताजींच्या, आणि तुम्ही त्याला किती इम्पॉर्टन्स दिलं सांग. होता का नाही यश? तू बाहेर सकाळी आला का शास्त्राला सांग.
म्हणजे त्याचा अर्थ काय सिद्ध करून दाखवलं? नॉट इम्पॉर्टंट नॉर अर्जंट. अर्जंट पण नाही आणि इम्पॉर्टंट पण नाही. अजून तेवढा रोग वाढलेला नाही आहे ना की जेणेकरून मला अजून म्हटलं नाही स्लो पॉइझन सुरुवातीचं बारीक ताप असतो ते म्हटले मामा नेहमी सांगा 99 डिग्रीचा ताप म्हटलं तर कोणी औषध घ्यायला तयार होत. 99 डिग्री शुभ भाव, 99 डिग्रीचा ताप, बाहेरची अनुकूलता 101-2 झाल्यानंतर माणूस जरा घ्यायचा विचार करतो. बरोबर आहे. आता किती 99 आहे ना सध्या. नॉर्मल 99 नसतं बरं का, नाही का नॉर्मल 99 असतं. 98.7 आहे किती 98.4 डॉक्टर सांगतील तर प्रमाण आहे. 98.4 नॉर्मल असं म्हणते तू बाबा आणि तुला 99 आहे. त्यामुळे तुला सकाळी शास्त्राची आवश्यकता वाटली त्यावेळेस 102 वर जायचे का नाही. हो नमस्कार म्हणतात सांगा सांगा असं वाटतं म्हणते नका असं करू, वेळ नका वाया घालू. मी घालवलाय भरपूर, तुम्ही नका घालू असं माझं म्हणणं. म्हणजे काय म्हणते पुढच्याच ठेस मागचा शहाणा. मला लागली ना ठेस, मला माहिती आहे म्हणजे म्हणून मोठ्यांचे अनुभव मोठे का पाहिजे. मोठे आपल्या अनुभवावरून बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगत असतात. आपल्याला माहिती नसतात अनेक गोष्टी, त्यामुळे त्यांच्या अनुभवावरून आपण जर त्यांच्यासारखं म्हणण्यानुसार वागलं तर आपल्या जीवनात तसले त्रास होत नाहीत जे त्यांना झाले होते. हो ना, असं म्हणायचं मला की बाबा मला त्रास झालाय, मी वेळ वाया घालवलाय, अजूनही होतोय वेळ माझा वाया चाललाय. या पर्यायामध्ये सत्वगुणस्थान येण्याची योग्यता आहे, पण तरी सुद्धा वाया घालवतोय का नाही मी वेळ माझा सुद्धा. तुम्हाला सांगायचं बाद झालं असं वाटायला लागलं. आपण चिंतन वाढवलं पाहिजे आणि न बोलता तुम्हाला समजलं पाहिजे की हे केलं पाहिजे, अशी भावना होती. मग बोलायला नको आहे, कळलं पाहिजे माझ्या चालण्यावर. जसं सांगितलं ना सगळ्या दीदीने आपल्याला की आम्हाच्या क्रियेतनच बऱ्याच गोष्टी शिकलो. मी तर तसं शिकलोय, सगळेजणांनी आम्हानी जसं आज जीवनामध्ये ते केवळ तत्व नाही, ते वागत होते तसे, बोले तैसा चाले, म्हणून त्याची वंदावे कॉलेज म्हटलं. आणि आचरणातनच बऱ्याच गोष्टी चांगल्या शिकल्या जातात. आणि अम्मांची ती नेहमी गोष्ट, तंबाखू खाणारा गणिताचा मास्टर, ही गोष्ट किती प्रसिद्ध अम्मा नेहमी सांगणार. मुलं गणित शिकलीच नाहीत. मुलं काय शिकले तुम्हाला कसं काय माहिती? तंबाखू खाणारीच. गणित म्हणजे शास्त्र आहे, धर्म आहे. हो, आणि तंबाखू म्हणजे हा संसार. तेच तंबाखूच खाणार आपण, अडचणी होती. म्हणजे शिकायला पाहिजे आचरण, आणि आचरणातूनच शिकलं जातं. गांधीजी सुद्धा फार मोठे वक्ता नव्हते, पण ही इज फादर ऑफ द नेशन टुडे. आज ते भारताचे पिता म्हटले जाते ना, राष्ट्रपिता. वाय त्याला त्यांना असं त्यांच्या वक्तव्यामध्ये कधी सुद्धा असं हे नव्हतं, पण गर्दी फुल. कस काय? तेवढंच वस्त्र बारक काय ना, परिग्रह सुद्धा त्यांनी किती कमी केला. देशातल्या गरीब जनतेकडे बघून नुसतं त्यांनी गरीब जनता बघते, स्वतः मात्र मोठ्या गाड्या, घोडे, कपडे, लत्ता काय कमी होत असं नव्हतं. पण नाही, जनतेला ते दिसत होतं. त्या आज आता ते दिसलं तरी आपल्याला बघायचं नाही, ही आपली अडचण. आपण डोळे बंद करतो, बघायचं सुद्धा तयारी नाही आपल्याला. बरोबर आहे कसं नाही? बघायचे तर का नको, बघितलं तर परत आपल्याला करावं लागेल. म्हणून डोळे बंद करायचे. त्याच्या नाही मी बघितलंच नाही, मग करायचं तरी शेत.
आज्ञेमध्ये स्थिरता तर कोणतं तर पण हे महत्वाचं आहे. तुम्ही तुमच्या मनाने करायचं. समोरचे जे ज्ञानी असतील आहे ना, आपले गुरु असतील, त्यांनी सांगितलं तेवढंच करायचं. त्याला सोडून दुसरं काय केलं तर तुमची साधना होणार नाही, स्थिरता येणार नाही. ही काय दगडाची रेख व्यवस्थाच असते. गुरु दोषज्ञ असतात असं समंत बुद्ध महाराजांचे कॅलेंडर म्हणून. जे दोष दाखवून सन्मार्गावर लावतो. गुरुंना कळत असतं, आपल्याला नसतं कळत. बऱ्याच आपल्याला वाटत असतं पण मला सगळं कळतं. हे फार मोठी अडचण. आणि हे वाटू केव्हा लागतं, ज्यावेळेस क्षयक्षम वाटतो. म्हणून क्षयक्षम कमी चालतोय. पण गुरुंची आज्ञा प्रमाण, म्हणून आज्ञा सम्यक आपल्याकडे ठेवले. आज्ञा फक्त आज्ञा माना, चुकीचं असलं तरी सम्यक्त होतंय असं लिहिलंय का नाही कोणचं. म्हणजे जोपर्यंत माहिती नाही तोपर्यंत. पण हे सर्वज्ञांचं आहे कथन. बास तुम्हाला सम्यक दर्शन. कसं काय असं होऊ शकतं स्मितताई? प्रश्न यायला पाहिजे. मला तर हे कधी कोड अजून सुटत नाही की चुकीचं श्रद्धान करतो. म्हणजे चुकीचं सांगितलं गेलं आणि तसं श्रद्धान करतो तरी सम्यक दर्शन. पहिलंच आज्ञा सम्यक्त्व सांगितलं आणि आमच्यासाठी तेच गरजेचं. बाकी पुढच्या सम्यक्त्वाला नंतर थोडा टाइम. आज तेवढं तर सांगतेत ना, बस. बघा चमत्कार का. आज्ञा हा समजलं आणि परत तसंच जर आपण श्रद्धान केलं तर त्या क्षणात मिथ्यात्वात जातो. हे पण सांगितलं ते. म्हणजे जेव्हा आपण अज्ञानाने कदाचित हे केवलींनी सांगितलेलं आहे म्हणून मी तसं श्रद्धान केलेलं असेल, पण परत मला समजलं की हे तसं केवलींनी सांगितलेलं नाही आहे आणि तरी मी माझी मान्यता सोडली नाही, तर त्या क्षणात मिथ्यात्वाला प्राप्त. तेव्हा आपण श्रद्धा ते पक्की करूया ना. श्रद्धा म्हणजे जे आपले आदर्श आहेत, आपल्याला फार फार म्हणलं ना असं सगळ्यांना बाजूला काढून आपण जे आहोत ते आपल्याला दिलं गेलेलं आहे. पण आपली पात्रता पाहिजे का नको? आणि जे आपल्याला भगवान बनण्याचं कारण आहे ते कारण तत्व आम्हाला सगळ्यात व्यावृत्त करून बाजूला काढून दिलं गेलं. खरं तर असं कोण देत नाही. आज मिळालं पण ज्यांच्याकडून मिळालं त्यांच्यावर श्रद्धा नसेल तर ते मिळालेलं पण आपल्या श्रद्धानाचं सम्यक दर्शनाचं कार्य होणार. कारण ज्यांनी दिलं त्याच्यावर श्रद्धा नको का? जे औषध डॉक्टर देतोय, औषध उत्कृष्ट दिलंय पण डॉक्टरवर श्रद्धा नाही. बघा औषध ते औषध त्या रोगाला बरं करू शकतं का? पहिलं आहे ना. म्हणून सांगितलं तिथं टोडरमलजींनी सुद्धा मोक्ष मार्ग प्रकाशक मध्ये, देव गुरु धर्म सर्वोत्कृष्ट पदार्थ है, इनमें शिथिलता धारण करने पर अन्य धर्म किस प्रकार हो सकता है. सगळ्यात उत्तम धर्म देव गुरु आणि शास्त्र. सर्वोत्कृष्ट पदार्थ आहे आणि त्याच्यामध्ये शिथिलता. म्हणजे मी त्याच्यामध्ये काय देव ठीक आहे, देव म्हणजे मी ते देव का, देव कसे किंवा काय नाही माहिती तरी ते पूर्ण समर्पण त्या देवासाठी. देवासाठी पूर्ण समर्पण, गुरूंसाठी पूर्ण समर्पण. असं आहे का? त्याचं नाव आहे शिथिल.
ठिकाणी लिहिलं, त्यांचे 1957ची 11 डिसेंबर 1957 डायरीमध्ये त्यांचं चिंतन आहे की धर्म मार्गामध्ये आपली प्रगती का होत नाही. धर्म मार्गामध्ये शिथिलता का आणि ती डे बाय डे वाढते का कमी होते, शिथिलता जीवनामध्ये वाढते का कमी होते, याच्यावर आपण कधी लक्ष दिले का? प्रतीक म्हणजे कालचा दिवस धर्माचा आणि आजचा, कालचा दुकानातला व्यापारातला दिवस आजचा तुलना करतो की नाही? काल किती व्यापार झाला, आज किती करणार इथं? आणि व्यापारात वाढ पाहिजे का कमी झालेले दुसरा दिवस आवडेल? पण जर कमी झाला असेल व्यवसाय निश्चय, तर काय झालं? काय झालं? आज काय गिऱ्हाईक नव्हतं, बरोबर. मग काय करता येईल की गिऱ्हाईक वाढेल? कोणतं गिऱ्हाईक केलं, का केलं याच्यावर विचार. आणि कालच्या पेक्षा आज गिऱ्हाईक वाढलं तर बरं वाटतं. धर्मात ध्यानाला बसला कसं वाटलं, आणि आता ध्यान संपल्यानंतर आता कसं चाललंय? वाढले उत्साह का कमी झाला? सांगायची गरज नाही. काय अर्थ झाला त्याचा? असं का होतं सांगा, असं का होतं? असा प्रश्न त्यांनी विचारला. शिथिलता धर्म कार्यामध्ये आणि त्या शिथिलतेमध्ये वाढ, याचं कारण काय? यशच्या मम्मीचं नाव काय? शिल्पाताई. सॉरी म्हणजे विसरते वयानुसार, म्हणजे बीटवेल कमी बाकी काय नाही. सांगा शिल्पाताई. प्रश्न निर्माण करा आणि मग उत्तर शोधा. तुम्हाला ह्यात सुद्धा मजा येईल. पण मी प्रश्नच करत नाही तयार, आणि त्याची उत्तर मग आपण शोधायचा विषयच येत नाही, आणि मग उत्साह अपूर्वता येणार कुठून सांगा? मग कुणाचं तरी प्रवचन ऐकलं, छान 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 छान, आजच यश म्हटला, काल तुझ्या मस्त आवडली बरं का, म्हणजे काल त्याला जरा बरं वाटलं, त्याला फिलिंग चांगलेली, एकदम क्षणात आसिक स्वर्गातच पोचला होता ते, काय मला माहित होतं त्याच वेळेस, बरोबर आहे का? त्यामुळे त्याला एकदम गुड फिलिंग आहे. ते तुझं ते कर्म शिथिल झालं, त्यामुळे तुला गुड फिलिंग आली बरं का? तुला वाटलंय कोणी सांगितलं किंवा चांगली पूजा घेतली, असं नाही. आपलं कर्म ढिलं झालं होतं, त्याच्यामुळे गुड फिलिंग येते. जशी जशी आपली कर्म ढिली पडतील ना, तसं धर्माची गुड फिलिंग येते. म्हणून जबाबदारी आपली आहे, समोरच्याची जशी आहे तशी आपली पण जबाबदारी आहे की कर्म आपलं ढिलं कसं पडेल, की जेणेकरून धर्मातल्या प्रत्येक गोष्टीत उत्साह व्हावा. बरोबर. म्हणून प्रश्न काय आला शिल्पाताई माझा, काय होता? म्हणजे वर्णिजीने तिथं तो प्रश्न उत्पन्न केला. काय प्रश्न? धर्मामध्ये शिथिलता आली की नाही? करता 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 आणि वाढत गेली की नाही शिथिलता? करता 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 पहिला उत्साह व्रत घेतल्यानंतर, सेवा करायला लागल्यानंतर, आणि जसं डे बाय डे पुढं 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 जायला लागलो, कसं झालं सांग? वाय? कधी प्रश्न विचारला? आणि त्याचं कारण त्यांनी सांगितलं. तुम्ही सांगता का मी सांगतो? म्हणजे वर्णिजींनी काय दिले ते मला आवडलं का? त्यांनी सांगितलं, वी हॅव फिक्स्ड आवर बाउंड्रीज. आम्ही धर्म किती करायचं हे ठरवलेलं आहे. 24 तास नाही, माझी मर्यादा एवढं झाल्यानंतर माझा विषय संपला. बरोबर आहे. प्रत्येकाने हे ठरवलेलं आहे की मी किती धर्म करायचा, किती वेळ द्यायचा, कुठल्या क्षेत्रापर्यंत
आहे ना, किती द्रव्य द्यायचंय, किती भाव द्यायचे, वी हॅव फिक्स्ड एव्हरीथिंग. धर्माच्या बाबतीत द्रव्य, क्षेत्र, काल, भाव हे सगळं मी फिक्स केलेलं आहे. एवढंच द्रव्य द्यायचं धर्माला. एवढ्याच क्षेत्रात असेल तर धर्म. कुणी घर सोडून आपलं सोडून आले का, कुठं आहे जितूबाई पाहिजेत ना, कोण सोडून येते, बरं आम्हा पाहिजेत ना, कुठून सोडून 15 दिवस महिना राहिले बाहेरच्या गावाला, लासुरण्याच्या लोकांना विचारतो, वा आम्हाला जा पाहिजे. मग येऊन 15 दिवस, आता किती वर्ष होते की किती वेळा आपण अम्मांकडं 15 दिवस, महिना, 2 महिने, चला निवांत माताजीकडे राहू. असं तुम्ही तरी एकत्र फॅमिली यायचे जिनेंद्र, वाहिले झाला हा एकत्र आहे ना अजून. व्हेरी गुड, चांगलं आहे. साहसाचं काम आहे ते एकत्र राहणं, माहिती आहे का, पुण्याचं कार्य ते. असं आपण जाऊ अम्मांकडं 15 दिवस राहील. असं किती वेळा झालं सर, आणि आता किती वेळा राहिला आहेत अजून एक अम्मा, तसं काय नाही, अजून शक्य आहे. पण ज्यावेळेस आता शक्य होतं त्यावेळेस आपण ती वेळ घालतो. आणि आता जर म्हटलं आपण राहायला पाहिजे तो, बरं का, आपण राहायला पाहिजे तो, बरं काय रुची राहायला पाहिजे तर नव्हतं काय. माझा संबंध, माझी लहान पोरं, माझं दुकान, माझं सगळं, नवरा, घरातले सगळे, बरोबर आहे. तुझी जाऊ आली का नाही बऱ्याच वेळा, तू किती वेळा आले का, येत होती तू नव्हते. रुचीची रुचीच कुठे वेगळी, नाव रुची आहे पण कशाची रुची ही प्रश्न नाही. परत मिळत, संधी मिळत. तुम्ही म्हटलं गेल्यानंतर प्रतीक नाही बरं का, नंतर वेळ आहे त्यावेळेस यश. मुलगी दाखवायला आली, आवडली, जर त्याच वेळेस होय म्हटला तर बरं आहे. परत दुसरी एखादी बघू म्हटला ना, ऐकायचं ना, करायचे का नाही. आपलं सांगतोय वेळ घालवायचं तिथं पैक चांगलं आहे. कालच झालं एखादं चटमंगनी शादी झाल्या, लगेच म्हणजे लगेच हे झालं का, मग साखरपुडाच करून टाकला. हे नुसतं ठरवायला गेले, नाही ठरवायचं नाही, साखरपुडाच. आता परत तर पुढचं लग्नच करायचं असं आम्हाला तिथे लोक सांगत होते. तिथे नातेवाईक, इतर समाजामध्ये पण तोच प्रॉब्लेम आहे. जर नुसतं ठरवलं तरी परत, आणि 6 महिने 2 महिने म्हटलं तर परत काय सांगता येत नाही. लगेच लग्न 1, 2, 15, 20 दिवसात, महिन्यात बघा मंगल कार्य उल्लेख करून टाका. वेळ वाया असं परत संधी मिळाल्याची गॅरंटी. आता प्रज्वलचं काय, त्याला करायचं नाही जेव्हा विषय काय, कसं आहे नाही, मला म्हणते तुला करायचं नाही ते. ते संयम तू झाले काय, असू दे, संधी सोडली नाही तरी, संधी वाया घालणार नाही. यशपेक्षा लहान आहे मोठा आहे तू, सेमच आहे ना. यश म्हणतच होता संयम तू झाला तर माझं कसं होतं. चर्चा संधी परत घेत नाही, बाउंड्री घालू नका निकी, किंवा एवढं म्हणजे मला वेळ असेल तर करेल, काळ फिक्स केलाय ना त्या वेळेतच करेन. मग काळ फिक्स केल्यानंतर क्षेत्र फिक्स केलं ना तुम्ही, एवढ्या क्षेत्रात असेल तर साधना होणार नाही. फिक्स करू नका. धर्मासाठी अमर्याद, कधीही, कोणत्याही काळात, कोणत्याही क्षेत्रात किती द्रव्य लागू द्या आणि किती भाव लागू द्या, इतकं समर्पण पाहिजे धर्मासाठी. पण त्याच्या उलट झालं ना निश्चित. कुठल्याही क्षेत्रात व्यापारासाठी जायला तयार आहे. कुठल्याही काळात आपल्याला जर व्यवसाय करायचा म्हटलं, घरी आला संध्याकाळी 7:30ला बंद करू, फोन आला एक 50 लाख मंडळ पाहिजे, जाणार का नाही जाणार, आता अर्जंट आहे, आणि दिवसभर तू इतका कंटाळा की बास नाही, शक्य नाही तुला जाणं, अरे खूप गिरायक झाले, आणि आता 50 मंडळासाठी फोन काय म्हणतो तुम्हाला, काय म्हणतो, सगळे परिचित आहेत. अरे का तिथं तुम्ही जरी पंचप्रवेश साक्षीने नियम घेऊन जरी आला असता ना, तरी 50 मंडळचा अत्याचार लावलाच असता. असू दे, परत
प्रायश्चित्त घेऊ, 50 गुण्यात देऊ. असं करू नका हो. म्हणजे संसारासाठी तुम्ही द्रव्य बघत नाही, क्षेत्र. किती पैसे लावले संसारामध्ये सांगा, किती धन लावले आपण संसारिक गोष्टींमध्ये. स्नेहात बिल्डिंग बांधली नाही मोठी, जर ते व्हॅल्युएशन केलं नाही, किती किती लावल्या. आणि धर्मासाठी किती. म्हणजे सगळ्या गोष्टीत बघा, तिथं सगळं आपण आणि आपल्या शक्तीपेक्षा जास्त करायला तयार आहे. शक्तीतच नाही आहे संसार, शक्तीतच तर, पण शक्तीतच त्याग संसार नाही का. शक्तीपेक्षा अधिक तप आणि अधिक त्याग आहे संसारासाठी. आणि धर्मासाठी म्हटलं तर शक्तीच नाही. कळून पडतंय की नाही. आज आता तुम्हाला म्हटलं थांबायला स्वर्णेकर सगळे करतोय असं आम्ही सांगणार नाही, पण फोन लावतो. म्हणजे इथं माझी शक्ती नाही, माझं त्याग नाही, काय तप नाही, त्याग. म्हणजे मला शक्ती संपलेली असते. संपली की नाही. आता 4:15 वाजून गेले, सोडू का. शक्ती संपली का नाही. माझी संपल मी जाईल, तुमचं नाही संपायचं. तुम्हाला काय करायचंय. आहे ना, कान आपलं बसले, उघडं ठेवून बसला निवांत. म्हणून बाउंड्रीज ज्या घातलेल्या आहेत त्या काढा. आता वाढवायला, आणि ते कुठल्या क्षेत्रात कुठं आपण है ना कमी आहे तिथं वाढवा. जिथं जास्त आहे तिथं वाढवायला गेला तर घोटाळा होईल कधी कधी. म्हणजे ज्या विषयात आपण कच्चे असतो त्या विषयातच ट्युशन लावायचे असते. बरोबर आहे. कोणत्या विषयात कच्चे निकिताताई, ट्युशन त्याच्यात लावा. मला वाटतं दादा स्मिताताईंना तुमची जागेवर घ्या, तुम्हाला स्मिताताईच्या जागेवर जावं लागेल. म्हणजे तुम्ही आता शिकवायला सुरू करा सगळं, आणि स्मिताताईंनी काय करायचं मग. नाही असं म्हणायचं नाही, मला फक्त एवढं सांगायचं. आपण आपल्याला जेवढं ओळखतो तेवढं दुसरा कोणी नाही ओळखत. आणि त्यामुळं आपण आपल्याला तर फसवू शकत नाही, जगाला फसवू शकतो. आणि आपल्याला आपलं हित करायचंय तर जिथं मी कच्चा आहे तिथं त्याचीच ट्युशन लावून त्यानुसारच औषधी घ्या, त्यानुसारच आणि तप त्याग करा. म्हणून इथलं एवढं वाचतो, एवढा सोडतो तुम्हाला लगेच की तप का करायचं. याच्यासाठी त्यांनी 3 कारणं दिलेली तप करण्यासाठी. तर आता मी अर्थच वाचतो डायरेक्ट. पहिलं कारण सांगताय, मनुष्य पर्याय दुर्लभ. म्हणून ते जोडा ना, मी सांगणार आहे की का तप करायचंय. तर ही मनुष्य पर्याय तेवढं म्हणजे त्याचं भावार्थामध्ये छान दिलंय, वाचून दाखवतो तुम्हाला ते सगळं. मनुष्य पर्याय दुर्लभ हे पहिलं कारण. दुसरं मनुष्य पर्याय पवित्र आहे. आणि तिसरं कारण सांगितलं त्यांनी, मनुष्य पर्याय सुखरहित. इसका मरण समय ज्ञात नहीं है क्या. इसमें उत्कृष्ट आयु भी अल्प है ना, परंतु इस पर्याय में ही तप हो सकता है और तप से ही मुक्ति होती है. इसलिए मनुष्यपना प्राप्त पाकर तुझे तप करना चाहिए. काय काय सांगितलंय. मनुष्य पर्याय दुर्लभ आहे, अपवित्र आहे, सुखरहित आहे, कधी मरणार. मगाशीच एक दिदी सांगत होतं मला, जानेवारीमध्ये आम्हाला इतका छान आहार घेत होत्या आणि असं वाटलंच नाही 1 महिन्यात असं होऊन जाईल. असं आणि शेवटपर्यंत वाटलं नाही. मोह
वाटत नाही शेवटपर्यंत. मनुष्य पर्यायामध्ये कधी 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 एकदम डाऊनफॉल होईल सांगता येत नाही. म्हणून म्हटली तर मरण समय निश्चित नाही है. काय माहितीये का मनुष्य कधी मरणार आहे, करायचं काय ते त्याच्यासाठी सांगतात. मरण समय ज्ञात नहीं है और इसमें उत्कृष्ट आयु भी अल्प है. जर वर्तमानात बघितले तर उत्कृष्ट आयु किती आहे वर्तमानात? 120. कोणाची तुमची आहे? आता वर्तमानात आपल्याला साधारण बघतोय त्यानुसार आहे 70 बरोबर आहे का? मग आयु अल्प म्हणून त्यांनी सांगितलं की इस पर्याय में तप हो सकता है. तप होऊ शकतो. आणि जे तप आहे ना तप फार इम्पॉर्टंट वस्तू आहे बरं का. त्याला आपण म्हणजे बऱ्यापैकी गौण केलेलं आहे पण फार महत्वाची. कारण सांगितलं त्यांनी त्या तपाद्वारेच आपल्यातले वाईट संस्कार निघू शकतात. तपच एक उपाय वाईट संस्कार किंवा पापाचा नाश करण्यासाठी. तपाशिवाय आपले कुसंस्कार निघून जाणार नाहीत वेळेच्या अगोदर. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वेळेवर जातील की ते जातच असतात उदयाला. वेळेच्या अगोदर येऊन जर गेले नाही तर त्याला अशी वेळ येते की मग तिथं नवीन तसलेच कर्म बांधले जातात. वेळेच्या अगोदर येऊन जाऊ दे. त्याला कसली निर्जरा म्हणतात आपल्याकडं? आकाम. आकाम म्हणतात का? वेळेच्या अगोदर कभी आकाम निर्जरा कभी ती अज्ञानीची निर्जरा. सकाम निर्जरा ज्ञानीची. आणि सविपाक का अविपाक. आता सांगा. अविपाक निर्जरा म्हणजे वेळेच्या अगोदर आडीला घालून ते आंबे खायला पाहिजे आहे ना. तसं इथं वेळेच्या अगोदर हे इम्पॉर्टंट आहे. आणि त्यासाठी नाहीतर मग ते जर आपल्या स्वभावानुसार जर फळ दिलं ना उदयात येऊन तर नरकात तिरींच्या गतीमध्ये असली वाईट फळ बघावं लागणार. करायचं असलं पण तेच आत्ता तप केलं तर आहे ना आत्ता येऊन उदीर्णा होऊन असं निघून जाईल. म्हणून तिथं त्यांनी पद्मनंदी पंचविंशतिकामध्ये पहिल्या अध्यायातला 100 नंबरचा श्लोक घरी अभ्यास करायचा तुम्हाला सगळ्यासाठी. काय दिले त्याच्यामध्ये त्या तपाची महिमा सांगितली. काल तुम्हाला एक अभ्यास दिला होता सगळ्यांना माहित आहे ना. संयमी कोणता अभ्यास दिला होता काल नव्हते का सकाळी? बरं झालं. म्हणजे विचारायचं अनेकांतर मग काल काय सांगितलं शास्त्रात ऐकलं पण नाही का तू नंतर? मग त्याच्यात काय ऐकलं नाही का बाबा काय सांगितलं तर ते नव्हते म्हणजे त्याचा अर्थ मी निर्दोष आहे ना. एक तर नव्हती ही चुकलं परत ऐकलं परत म्हणते मी नव्हते तर ऐकलं म्हणजे होतीच की तू. त्याला सांगितलं नाही काय सांगितलं? एकी भाव स्तोत्रातला 6 नंबरचा श्लोक पंचपरमेष्ठीच्या साक्षीने सांगितलं होतं का? वाचलं का तू? कोणी कोणी वाचला? अरे यश नियम दिला नव्हता का तू नव्हता? मग काल नियम दिला का नाही तुम्हाला सगळ्याला? मला पाप किती मोठं लागलं माहिती आहे तुम्हाला नियम दिल्यामुळे. तुम्ही वाचला नाही तुम्हाला भीती वाटली. एकी भाव स्तोत्र तुम्ही गुगलला टाकलं एकी भाव स्तोत्र म्हटलं जरा आता पुढे काढले की 6 नंबरचा श्लोक तिथं PDF येते आणि हिंदी अर्थ सहित आहे. लगेच तुम्ही वाचू शकला असता पण म्हटलं ना सांगितलंय ना जाऊ दे. काय फरक पडतोय? नाही वाचलं काय फरक पडलाय तुझ्या जीवनात? काय फरक पडला का नाही वाचल्यामुळं? आज नाही दिसत पण उद्या नक्कीच दिसणार. पण जर वाचलं ना तर तोही फरक तुला कळणार. आजचा कोणत्या श्लोकाचाच आहे? पद्मनंदी पंचविंशतिका धर्मोपदेश म्हणून पहिला अध्याय त्यातला श्लोक नंबर 100 आहे. तपाची महिमा सांगताना त्याच्यामध्ये जे सांगितलंय ते तुम्ही वाचा. ओम नमः
जय बोलो दादशाम गिनवाणी माता